नमस्कार मंडळी. कांदा लसूण विरहित चटपटीत अशी कारल्याची भाजी बनवूयात. यासाठी 1 पाव किलो एवढी कारली गोल कप करून अशी पातळसर चिरून घेतली. आता हळद मीठ लावून 5 मिनिटं मुरतायत तोपर्यंत गॅसवर तवा ठेवून 4 ते 5 लाल की सुकी मिरची, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरीची डाळ, अर्धा चमचा बडीशेप खमंग भाजल्यावर मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यावर घालूयात. पाववाटी शेंगदाण्यासोबत जाडसर असा गोट करून घेतला. आता कारले चांगल्या मिठाच्या पाण्यात काढून घेऊयात. यातील सर्व कळवट पाणी पिळून घेतलं आणि 2 पाण्याने धुवून घेऊयात, म्हणजे जास्तीचं मीठही मग निघून जाईल. चांगलं कडक पिळून घेतलं. गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर आता कारल्याला 2 मिनिटाची वाफ देऊन चांगलं परतवून घेतलं. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड, पाव चमचा हळद, अगदी थोडंसं मीठ, आपण आधी मीठ घातलं म्हणून, आणि चवीनुसार मीठ घातल्यावरून जो कुटलेला मसाला होता तो घालूयात. परतवून घेऊयात. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.